यांनाच वाल्मिक कराड नको होते, त्यांनीच एन्काउंटरची ऑफर दिली होती, असा नवीन एक दावा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांनी केलाय। या घडीची मोठी बातमी आहे। रणजित कासले यांनी कालही एक दावा केला होता, तो फक्त वाल्मिकच्या एन्काउंटर संदर्भात होता आणि आता जो दावा केलेला आहे तो ते असं म्हणतायत की धनंजय मुंडे यांनाच वाल्मिक कराड नको होते आणि त्यांनीच एन्काउंटरची ऑफर दिली होती। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांचा हा नवा दावा। रणजित कासलेच्या दाव्याने खळबळ उडालेली आहे। पोलिसांनाही कासलेनं मला पकडून दाखवाच असं खुलं आव्हान दिलं गेलंय। बीडमध्ये अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार रणजित कासले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रणजित कासले यांना या प्रकरणात निलंबित करण्यात आलेला आहे। निलंबित पोलीस निरीक्षक कासलेंनी काल दावा केला होता की जितका मोठा गुन्हेगार तितक्या मोठ्या एन्काउंटरसाठी तितक्या मोठ्या रुपयांची ऑफर दिली जाते, मलाही तशी ऑफर कराडला मारण्याकरता दिली गेली होती। हा कालचा दावा पाठोपाठ त्याचा नवा दावा समोर आला। धनंजय मुंडेंनाच हा वाल्मिक कराड नको होता, कदाचित तो डोईजड झाला होता आणि त्यामुळे त्यांनीच रणजित कासले यांना एन्काउंटरची ऑफर दिली होती असं कासले म्हणतात। एन्काउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो। आज असाही गुन्हा दाखल झालाय। ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत। कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे। ते होणारही नाही, त्यांना आरोपी केलेही नाही जाणार, तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत। ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या, म्हणजे फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेले आहेत, त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे। पण याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे, तर ते अधिक गंभीर। जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, बीडमध्ये आपण आहात, गेली अनेक वर्ष बीडमधलं वातावरण परिस्थिती आपण जाणता आणि ही केस तर आपण अत्यंत जवळून पाहिलेली आहे। काय सांगाल या नव्या दाव्याविषयी कासलेंच्या की धनंजय मुंडेंनाच डोईजड झालेले होते वाल्मिक कराड, त्यांनाच नको होते ते? ज्या पद्धतीने रणजित कासले यांनी दावा केलेला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे। मात्र गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता करत असताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळून संबंध पाहिलेले आहेत आणि अशा पद्धतीने ते करतील आजही मला विश्वास वाटत नाही। का तर एकूण ज्या सगळ्या परिस्थिती आपण जर बघितल्या तर वाल्मिक कराड यांनी धनंजय मुंडे यांना निवडून आणण्यासाठी ज्या पद्धतीने सगळं काही यंत्रणा वगैरे केलेल्या होत्या, तर त्यामुळे अशा पद्धतीने होईल असं शक्य वाटत नाही। मात्र गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर रणजित कासले यांनी अनेक वेगवेगळे दावे केलेले होते। काल देखील दावा केला होता की मला 50 कोटीची ऑफर देखील देण्यात आली होती। फेक एन्काउंटर करत असताना कशा पद्धतीने एखादा जो व्यक्ती जेवढा गुन्हेगार मोठा असेल त्याची रक्कम कशी ठरली जाते होती, असे वेगवेगळे पोलखोल केले होता। आणि कालच रणजित कासले यांच्या विरोधात बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर आज जो व्हिडिओ समोर आला आहे त्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट पद्धतीने धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेलं आहे। या अगोदर देखील त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पैशाच्या गाड्या अडवल्या म्हणून कशा पद्धतीनं हे केलं गेलं यावरती देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्याचबरोबर माझ्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये आले, ते देखील कशा पद्धतीने आले होते, ते कुणी टाकले होते, या संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केला होता। मात्र एकूणच रणजित कासले यांनी केलेल्या दाव्यावरती कितपत विश्वास ठेवायचा यावरती देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। का तर त्यांनी या अगोदर देखील अनेक वेगवेगळे दावे केले होते, त्यामुळे साहजिक या संदर्भात आता तपास यंत्रणा कशा पद्धतीने तपास करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्की, धन्यवाद सुरेश माहिती दिल्याबद्दल। अजून एक खळबळ त्यांच्या वक्तव्यानं निर्माण झाली आहे ती अशी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे की ते धनंजय मुंडेंना या सगळ्यातनं वाचवते।